शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतजी सध्या आमच्या सोबत आहेत. सर, रवींद्र वायकर नंतर सध्या राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड सुरू आहे. काय प्रतिक्रिया तुम्ही? खरं म्हणजे राजकीय सूडबुद्धीतून शिवसेनेचे आमदार नेते रवींद्र वायकर असतील, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना नाहक एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. केवळ आणि केवळ राजकीय सूडबुद्धी, त्याच्या पलीकडे काही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर ते निष्ठेने राहिलेले आहेत. अनेक वेळेला त्यांना गळ घालूनही ते बदले नाहीत. आपली निष्ठा त्यांनी मातोश्रीशी ठेवलेली आहे आणि म्हणून सध्याच्या मिंदे गटाकडून आणि बीजेपीकडून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळेच आज एसीबीची धाड राजन साळवी यांच्यावर आहे. ईडीची कारवाई रवींद्र वायकर यांच्यावर आहे. सूरज चव्हाण हे सुद्धा एक आमचे शिवसेनेचे सचिव आहेत, एक चांगला हरुन्नरी कार्यकर्ता आहे, त्यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे षडयंत्र जे आहे ते हाणून पाडण्याची आज आवश्यकता आहे. हा राजकीय कारवाई आहे का, तुम्हाला काय वाटतं? 100% राजकीय कारवाई आहे. राजन साळवी मागच्या 3 टर्म पासून त्या 4 टर्म, आता ही 4थी टर्म असेल त्यांची राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची, आणि लोकप्रिय असलेला आमचा एक आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून राजकीय सूडबुद्धीतूनही त्यांना त्रास दिला जातोय. 23 जानेवारी पासून मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षण सुरू होणार आहे. सर, तुमची काय प्रतिक्रिया? मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी सुद्धा जरांगे पाटील आणि सरकारमध्ये जी चर्चा चालू आहे, मी आजही ठामपणे सांगतो की सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाज, त्यावर धनगर समाज यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते, त्यांना झुलवत ठेवायचं काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या उद्या सोलापूर दौरा आहे. सर, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे, विकास कामाच्या अनुषंगाने हे मोठे नेते एकत्र येतात, मला काय त्याबद्दल बोलायचं नाही. आज अजित पवार गटाचा महिला निर्धार मेळावा आणि या मेळाव्यामध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री असा टोप्या परिधान केल्याचं पाहायला मिळाली आहे. ते अजित पवारांची म्हणजे माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत असताना ही शर्तच होती की ज्या दिवशी तुम्ही शिंदेचं विसर्जन कराल त्या दिवशी मला मुख्यमंत्री पदाचा मुकुट माझ्या डोक्यावर चढला पाहिजे. 22 तारखेला राम मंदिरची प्राण प्रतिष्ठान होणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण अनेक आरोप प्रत्यारोप केली जाते त्याच्यात. प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहणं ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ती सर्वप्रथम त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती. आज सुदैवाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी मंदिर उभं राहते. परंतु रामलल्लाचा उपयोग स्वतःच्या पक्षीय स्वार्थासाठी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष करतोय तिथे श्रद्धा नाही आहे, तिथे निष्ठा नाही आहे. रामाच्या प्रती किती श्रद्धा आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु रामाच्या नावावर मतं मागण्याची वेळ आज भारतीय जनता पक्षावर आली. याचा अर्थ असा आहे की मोदींचा करिश्मा संपला, अमित शहाचा करिश्मा संपला, आता रामलल्लाच्या नावावर मतं मागायची. पण मला माहिती आहे की शिवसेनेची जी रामभक्ती आहे, मनामध्ये हृदयामध्ये राम आणि हाताला काम, हे जे आमचं घोषवाक्य आहे त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. आज देशातले अनेक उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत, करोडो लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या हाताला काम द्यायचं नाही, परंतु रामाच्या नावावर मात्र मतं मागायची, हा दुटप्पीपणा प्रभू रामचंद्रांना सुद्धा आवडणारा नाही. खूप खूप धन्यवाद सर तुमच्या. कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.